लव्ह विथ अरेंज मॅरेज भाग 2. आमिर आणि राज एकत्र कॅफेमध्ये पोहोचत असतात. आमिर खूप खुश असतो आज. थोड्या वेळाने शुभांगी आणि मीरा सुद्धा येताना त्यांना दिसतात. राज तर मीरा आल्यापासून तिलाच बघण्यात गुंग असतो. त्या कधी टेबल जवळ येतात तेही त्याला कळत सुद्धा नाही. मीराही राजला बघत असते. आमिर राजला धक्का देतो तेव्हा कुठं तो भानावर येतो आणि केसातून हात फिरवतो आणि गालातच हसतो. आमिर म्हणाला, हाय शुभांगी. मीरा दोघीही हसतात आणि ग्रीट करतात आणि गालातच हसतात. राज म्हणाला, हाय बहिणी. हाय डॉक्टर मॅडम. शुभांगी म्हणाली, हाय दादा. मीरा म्हणाली, हाय जेजू. हाय MD साहेब. शुभांगी आणि मीरा आजूबाजूला बसतात. मीरा राज समोर बसते आणि शुभांगी आमिर समोर. मग ते खूप गप्पा मारत असतात. राज आणि मीरामध्ये एकमेकांना चोरटा कटाक्ष टाकत असतात. दोघांची नजरानजर झाल्यावर मीरा लाजून मान खाली करते. असं काही वेळाने राज मीराला म्हणाला, मीरा, मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे. आणि तेव्हा तो हात पुढे करतो. मीरा विचार करते आणि तिला मनातून वाटत असतं की राज सोबत मैत्री करावी म्हणून. मग ती सुद्धा हात पुढे करून त्याच्या हातात मैत्रीचा हात देते. राज खूप खुश असतो. मग कॉफी ऑर्डर करतात ते आणि मैत्रीचं सेलिब्रेशन करतात. एकमेकांचे नंबर एक्सचेंज करतात. खूप वेळा गप्पा मारून ते परत आपल्या घरी येतात. मीराला राजला भेटून खूप छान वाटत असतं. एवढा श्रीमंत आणि कंपनीचा मालक असून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर थोडाही घमंड नसतो. राज घरी येऊन मीराचा विचार करत असतो, पण मैत्रिणी पुढं त्याच्या मनात काहीच नसतं. कारण प्रेम हा शब्द या गोष्टींवर त्याचा विश्वास नसतो. कारण कॉलेजला असताना तो त्याच्या मित्रांना नेहमी बोलताना ऐकायचं की माझ्या गर्लफ्रेंडसाठी शॉपिंग केली, तिला आज हे गिफ्ट दिले, आज ते गिफ्ट मागितले तिने मला, आज फिरायला घेऊन गेलो होतो, एवढा खर्च झाला माझा. असं खूप गोष्टी त्याच्या तोंडून ऐकायला मिळायच्या त्याला. प्रेमाची परिभाषा त्याच्या मनात बदलली गेलेली होती. म्हणून प्रेम या विषयांवर त्याचा विश्वास नव्हता. सर्व बालिशपणा आणि स्वार्थीपणा असतं असं वाटायचं त्याला. लहान असताना आई गेली, बहीण नसल्याने त्याला प्रेम काय असतं हेच माहिती नव्हतं. त्याच्यावर प्रेम करणारं असं कोणीच नव्हतं. सकाळी राज ऑफिसला जातो. आज त्याच्या कंपनीत इंटरव्ह्यू असतात. त्यासाठी खूप कॅन्डिडेट आलेले असतात. तो ऑफिसला जायला निघतो. पार्किंगला आल्यावर ड्रायव्हर गाडी काढतो आणि काही वेळाने 4 मजली इमारतीसमोर गाडी येऊन थांबते. ड्रायव्हर कारचा दरवाजा उघडतो. तो ब्लेझरचं बटन दाबत खाली उतरतो. व्हाईट शर्ट, ब्ल्यू ब्लेझर मध्ये राज खूप भारी दिसत असतो. त्याची शरीरयष्टी शोभून दिसायची. सर्व त्याला वळून बघायचे. मुलीचा तर तो क्रॅश होता. ऑफिसमध्ये सर्व स्टाफ, खास करून महिला वर्ग, त्यालाच बघत असायचे. तो बुटांचा टकटक आवाज करत तो केबिन मध्ये गेला आणि त्याचा सिक्युरिटी कमी पण जिवलग मित्र जास्त, अमित. राजच्या गैरहजेरीमध्ये ऑफिसचं सर्व काम तो सांभाळत असायचा. त्याची मैत्री रात्री तो घरी जात असताना वाटेत अमितला गुंड मारत होते म्हणून राजने गुंडापासून अमितला वाचवलेले असते. तेव्हापासून त्यांची मैत्री झालेली होती. मग तो त्याला नोकरीवर ठेवतो. अमित गरीब कुटुंबातून असतो. त्याच्या आत्यांच्या मुलीसोबत लग्न झालेलं असतं. राज ब्लेझरचे बटन काढून ब्लेझर चेअरवर ठेवतो आणि बसतो आणि अमितकडे आजचा कामाचा शेड्यूल विचारतो. अमित त्याला दिवसभराचं शेड्यूल सांगतो. राज शेड्यूलनुसार दिवसभराचे मीटिंग आणि काम संपवून चेअरवर बसतो. दिवसभरातून आता त्याला अंतवेळ मिळालेला असतो. खुर्चीला रेंगून डोळे बंद करतो. जसे डोळे बंद होतात तसा त्याच्या डोळ्यांसमोर तिचा तो निरागस आणि सुंदर चेहरा येतो. अचानक दिसलेल्या चेहऱ्याने आश्चर्य वाटतं त्याला. तो पटकन डोळे उघडतो आणि विचार करतो, असं कसं होऊ शकतं मला? ती का माझ्या डोळ्यांमध्ये दिसते? काम पूर्ण करून तो घरी येतो आणि डिनरला जाण्यासाठी तयार होतो. देशातल्या सगळ्या टॉप बिझनेसमॅन मधला तो एक होता. सगळं शहर त्याच्या ताब्यांमध्ये होतं. दिसायला एकदम मॉडेललाही मागे टाकेल. जिमने कसलीच बॉडी बनवलेली होती. गोरा रंग, धारदार नाक, जेल लावून सेट केलेले केस.
हातांवरच्या उठून दिसणाऱ्या नसा त्याला अधिकच अट्रॅक्टिव्ह करत असते. तो आमिर आणि अमित सोबत आज डिनरला जाणार असतो, त्यामुळे त्याने सिंपल असे कपडे घातलेले असतात. सिंपल लुकमध्ये तो कहर दिसत असतो. मीराची सोबत त्याला हवीहवीशी वाटते. डोळे बंद केले की मीरा समोर दिसत असते. तसेच तिचे विचार मनामध्ये येत असतात. त्याला त्याच्या मनात जो गोंधळ चाललेला असतो तो आमिर आणि अमितशी शेअर करायचा असतो. रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो आणि बुक केलेल्या कॅबिनमध्ये जाऊन बसतो. त्याच्या पाठोपाठ अमित आणि आमिर येतात. मग त्यांच्या गप्पा सुरू होतात. असेच ते नेहमी भेटत असायचे. ऑफिसमुळे त्यांना असं स्वतंत्र वेळ काढावा लागत असायचा. डिनर करून ते आपापल्या घरी निघतात. राज आठवणीने परीसाठी आईस्क्रीम अमित सोबत पाठवून देतो. तो येऊन त्यांच्या रूममध्ये जातो आणि फ्रेश होऊन लॅपटॉप घेऊन त्याचे पेंटिंग काम करत असतो. त्याच्या मनात येते की मीराचा फोटो लॅपटॉपच्या वॉलपेपरवर ठेवायची. खूप त्याची इच्छा होत असते. खूप विचार करून मग तो फोटो वॉलपेपरला मीराचा फोटो लावतो. तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो लॅपटॉप बंद करून झोपायला जातो आणि दिवसभराची दिनचर्या आठवून झोपी जातो. तो ऑफिसमध्ये जायला तयार असतो. दुसऱ्या दिवशी आजोबांना बाय करून तो पार्किंगमध्ये ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतो आणि गाडी मागच्या सीटवर बसतो. लॅपटॉप काढून त्याचे काम करत बसतो आणि काही वेळाने तो ऑफिसमध्ये पोहोचतो. ड्रायव्हर गाडीतून उतरून दरवाजा उघडून देतो व तो खाली उतरतो आणि ऑफिसमध्ये जातो. तशी त्याची एंट्री होते तसे सर्वांचं लक्ष तो वेधून घेतो. त्याच्या बुटाचा टकटक आवाजाने ऑफिसमध्ये पिन ड्रॉप सायलेंट होतो. तो सर्व ड्रॉपकडे नजर टाकतो आणि त्याच्या केबिनमध्ये जातो. त्याच्या मागे अमित सुद्धा येतो. गुड मॉर्निंग विश करतो. तसं राज त्याला आजच्या कामाचा शेड्यूल विचारतो आणि अमित दिवसभराचे शेड्यूल त्याला सांगत असतो. त्यानुसार तो दिवसभराचे काम करायला सुरुवात करतो. जशी ब्रेकमध्ये मिळतो ना त्याला तसा वेळ तो मीराचा विचार करत असायचा. लाखो मुली त्याच्या दिवाण्या होत्या, पण तो कधीच कुणाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत नव्हता. पण मीरा ही पहिलीच होती की नजरेने मनाला भावलेली होती. थोड्या वेळाने अमित केबिनमध्ये येतो आणि राजला सांगतो, सर मला आज हाफ डे मिळेल का? तेव्हा राज अमितकडे नजर रोखून बघतो. तसं अमित जरा गडबडतो आणि म्हणाला, परीला बरं नाही आहे, त्यामुळे मला तिला देशमुख हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. परीला चक्कर आणि उलटीचा त्रास होत आहे, त्यामुळे ते रुटीन चेकअपसाठी तिला घेऊन जायचे आहे देशमुख हॉस्पिटलला. देशमुख हॉस्पिटलचं नाव ऐकून त्याला मीराला पाहायची तीव्र इच्छा होते. तेव्हा राज अमितला विचारतो, किती वाजता अपॉइंटमेंट घेतलेली आहे? तेव्हा अमित दुपारनंतरचा टाइम सांगत असतो. राज म्हणाला, मी येऊ का सोबत? तुला माझी गरज लागेल. तेव्हा अमित त्याला नको सांगतो. उगाच तुला त्रास होईल, मी जाईल असं सांगतो. तरी राज त्याला बॉस टोनमध्ये सांगतो, आपण जाऊ, तू तयार राहा. तरी अमित नाही सांगत असतो. तेव्हा राज त्याला सांगतो, मी तुला विचारत नाही आहे, सांगत आहे की आपण जाऊया. राज सर्व काम पूर्ण करून अमित सोबत देशमुख हॉस्पिटलला येतो. त्याची नजर भिरभिरत असते. तो मीराला शोधत असतो. तर अमित रिसेप्शन नीटवर डॉक्टर आलेत का विचारतो. तेव्हा त्याला रिसेप्शन नीट होकार देते आणि डॉक्टरांची केबिन दाखवते. मग हे तिघे जातात, दरवाजा नॉक करतात आणि मध्ये जातात तर समोर मीरा असते. तिला बघून राज पूर्ण हरून जातो. पण जेव्हा आम्ही डॉक्टरांशी बोलतो तेव्हा राज भानावर येतो आणि मीराला ग्रीट करतो. आणि मग मीरा परीला चेकअप करण्यासाठी मध्ये घेऊन जाते. मग अमित राजला विचारतो, बॉस तुम्ही डॉक्टरांना ओळखता का? तेव्हा राज त्याला थोडक्यात आशेगावची भेट आणि अमितची मेहुणी असल्याचे सांगतो. मीरा बाहेर येते आणि सांगते, सर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही बाबा होणार आहात. तेव्हा दोघं खुश होतात. राज परीला बहीण मानत असतो, त्यामुळे तो सुद्धा खूप खुश होतो. मी चाचू आणि मामा होणार आहे. तो पण खूप आनंदात असतो. मीरा त्याचंही अभिनंदन करते. मीरा आमिरला इशारा करतो आणि बाहेर जायला सांगतो. आमिर डॉक्टरांशी बोलून परीला घेऊन जातो. मग राज मीराशी बोलतो, काय मग कशी आहे डॉक्टर मॅडम?
फोन नंबर दिला पण तुम्ही काही फोन तर केलाच नाही. मग मेसेज सुद्धा केला नाही. अरे मला वाटलं फोन तरी करेल. तू खूप बिझी असतेस म्हणून मी स्वतःला फोन केला नाही. मी तुझ्या फोनची वाट बघत होते. थोड्याफार गप्पा मारून तो मीराला बाय करून निघतो. बाहेरून आल्यावर अमीर त्याच्या चेहऱ्यांकडे बघतो. चेहऱ्यांवरची हलकं हलकं स्मित असतं. असं पहिल्यांदाच राजला बघत असतो. मीरालाही खूप खुश असते. तिला मीरा आवडायला लागतो. त्याच्यासोबत तिला हवीहवीशी वाटत असते. अमीर आणि परीला घरी ड्रॉप करून तो त्याच्या घरी येतो. तर आजोबा त्यांची वाट बघत असतात. आजोबा त्याला जवळ बोलावतात. आजोबा म्हणाले, परी येथे ये बाळा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुझं लग्नाचं काय विचार केलेला आहेस तू? राज म्हणाला, आजोबा काय तुम्ही पण ना विषय घेऊन बसलेला आहात. तुम्हाला बोलायला काही नाही आहे का? लग्न नाही करायचं मला. आजोबा म्हणाले, राज असं कसं करून चालणार आहे? माझ्यानंतर तुला कोणीतरी सोबत हवं नाही आहे का? तू जीवनभर एकटाच राहणार आहे का? कोणीतरी जवळचं असं तुला पाहिजे की नाही का? तू तुझ्या पसंतीने करणार आहे की आमच्या पसंतीने करणार आहे? तुला कोणी आवडत असेल तर सांग मला तसं. राजच्या मनात मीराचा विचार येतो. तो त्याच्या विचारांवर चमकतो. असं कसं तिचा चेहरा माझ्या मनात आला? आजोबा त्याचे हावभाव निहाळत होते. राजच्या चेहऱ्यांवर आश्चर्य आणि खुशीचे भाव त्यांना त्याच्या पारखी नजरेने बरोबर घेतलेले होते. ते काय समजायचे ते समजून गेले होते. त्याने राजला आवाज दिला तरी तो त्याच्याच विचारात होता. आजोबांनी पुन्हा त्याला आवाज दिला तेव्हा कुठे तो भानावर आला आणि केसातून हात फिरवून गोड स्माईल केली. आजोबा मग आम्ही काय समजायचं? तुम्ही सुनबाईची निवड केलेली दिसते. राज म्हणाला, आजोबा अजून तसं काहीच नाही, फक्त मैत्री आहे. आजोबा म्हणाले, मग मैत्री पुढे घेऊन जाता येतं जर तुला ती आवडत असेल तर. तो आजोबांना लोणावळ्याला ट्रिपला जायचं सांगत असतो. 2 दिवस येथे नसणार आहे तर तुम्ही तुमची काळजी घ्या. काही लागल्यास अमितला फोन करतो मी. उठून त्यांच्या बेडरूम मध्ये जातो आणि मोबाईल मध्ये तिचा डीपी पाहतो तर पाहतच राहतो. त्याला पण आवडते पण त्याचं मन मैत्री पुढं सुचू देत नव्हतं. तसा तो सुद्धा कन्फ्युजनच होता. अजून मैत्री की प्रेम यात अडकलेला होता. त्याला या विषयांवर अमीरशी बोलायची इच्छा होती. तो अमीरला फोन करतो. समोरून अमीर फोन उचलतो आणि बोल, आज कशी का आठवण आली? राज कन्फ्यूज असतं कसं या विषयांवर चर्चा करायचं म्हणून. इकडून अमीर हॅलो हॅलो करत असतो पण त्याला काही रिस्पॉन्स मिळत नाही. मग थोड्या वेळाने अमीर बोलतो, अरे राज, तुझी बोलती कोणी बंद केली? बोल ना बिंदास, काय बोलायचं आहे ते. राज म्हणाला, अमीर, अरे आजोबा लग्नाचं सांगत होते तर माझ्या मनात डॉक्टर मॅडमचा चेहरा आला. काहीच कळत नाही मला. त्या खूप आवडतात. त्यांची सोबत आवडते. काहीच कळत नाही. तू सांग ना. अमीरला आधी शंका आलेली होती. जेव्हा जेव्हा मीरा समोर यायची तेव्हा राज हरवायचाच. अमीर म्हणाला, राज मला काय वाटतं ना, माहित आहे का तुला? तुला ना गंभीर आजार झालेला आहे. राजला काहीच कळत नाही. मी बोललो काय आणि हा ऐकतोय काय, अशा आविर्भावात असतो आणि विचार करतो, मला काय झालेले आहे ते मला माहित नाही आणि याला माहिती आहे. तिकडून अमीर जोर जोरात असतो तेव्हा राज चेहऱ्यांवरचे गंभीर भाव बदलतात. आता कुठेतरी त्याला कळतं की अमीर कधीपासून त्याची मस्ती करत होता. राज म्हणाला, थांब, तुला बघतोस, तू भेट तर मला. अमीर म्हणाला, अरे खरंच तुला प्रेम रोग हा गंभीर आजार झालेला आहे आणि त्याचा औषध फक्त डॉक्टर मीरा देतील. मग अपॉइंटमेंट घेऊ का उद्याची? तसा राज हसतो आणि लगेच तिचा हसरा चेहरा, निरागस चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर येतो. अमीर म्हणाला, मग काय विचार आहे तुझा? राज म्हणाला, मला वाटतं अजून लग्नाच्या विषयांवर नाही पोचलेला हो, पण त्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे. पण त्यांना कसं भेटता येईल मला? अमीर म्हणाला, अरे मित्रा, बस का, इतना मैं कर ही सकता हूँ. 1 डे ट्रिप के लिए तैयार हो जाओ, लोणावळा चलते हैं. राज म्हणाला, अमीर तू खरंच बेस्ट आहे, म्हणून तू माझा खास आहे. अमीर म्हणाला, हो हो, हरभऱ्यांच्या झाडांवर चढू नको मला. राजला बाय बोलून फोन कट करतो. मग अमीर विचार करून शुभांगीला फोन करतो.
आणि तिच्याशी गप्पा मारून वन डे पिकनिकचं ठरवतो. लोणवळ्याला जाणार असतात. तो मीरालाही सोबत घ्यायला सांगतो. मग शुभांगी मीराला फोन करते आणि सांगते की आमिरने वन डे ट्रिप फिक्स केलेली आहे, तर तुलाही यायचे आहे. तेव्हा ती सांगते की माझे शेड्यूल चेक करून सांगते. सर्व मॅनेज करून यावं लागेल मला. मी कळवते तुला. असं बोलून मीरा कॉल कट करते. आमिर मीराला फोन करतो. आमिर म्हणाला, हाय. अरे शुभांगी यायला तयार आहे, पण मीराला यायला जमणार नाही. तो खोटं बोलत असतो आणि आमिर हसत असतो. त्याला राजला सतावायचे असतो. राज म्हणाला, हो का? मला वाटलं ती नाही येणार. जाऊ दे. तू जाऊन ये शुभांगी सोबत. माझं नशीबच खराब आहे. आमिर आणि मी तुझं नशीब घडवलं तर काय देशील? राज म्हणाला, तू जे मागशील ते दे. माझा जीवही तुझ्या समोर हाजीर आहे. आमिर म्हणाला, अरे तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. काही बोलू नको. मी प्रयत्न करतो मीराला घेऊन यायचं. तू तयार राहा. राज म्हणाला, ठीक आहे, बाय. राज नाराज असतो. असेच 2-3 दिवस जातात. आमिर शुभांगीला फोन करतो आणि ट्रिपचं विचारतो. तेव्हा शुभांगी सांगते, थांब मी मीराला फोन करून विचारते, आणि फोन कट करून मीराला फोन लावते. मीरा काही वेळात फोन उचलते. शुभांगी, मीरा येते का ग? बोल ना. शुभांगी, अगं तू ट्रिपचं काही सांगितलं नाही. मला ठरवावे लागेल ना पुढचं. मीरा म्हणाली, हा, पण कुठे जाणार आहे आपण? जाऊ, पण कोण कोण येणार आहे? तेव्हा शुभांगी म्हणते, अगं मला आमिर लोणावळ्याला जायचं असं सांगत होता, आणि मीरा पण येईल. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. मीरा म्हणाली, कधी जायचं आहे? शुभांगी म्हणाली, सॅटर्डे संडे वन डे ट्रिप करणार आहे आपण, असं ठरवलेलं आहे. मीरा म्हणाली, ठीक आहे, मी येईल, पण मला उद्या शॉपिंगला जायचं आहे. शुभांगी म्हणाली, ठीक आहे, मला सांग कधी जायचं. दोघी पण जाऊया. बाय बोलून दोघीही फोन ठेवतात. शुभांगी मग आमिरला फोन लावते आणि मीरा येत असल्याचे सांगते, आणि उद्या आम्ही शॉपिंगला सुद्धा जाणार आहे तेही सांगत असते. आमिर खूप खुश होतो आणि शुभांगीला सांगतो, तुम्ही शॉपिंगला जासान तेव्हा मला कॉल कर. मला पण शॉपिंग करायची आहे तेही सांगत असतो. आमिर खुश होतो आणि शुभांगीचे आभार मानतो. न समजून शुभांगी विचारते की त्यामध्ये एवढा आभार मानायचं काय आहे? तेव्हा तो राजचं मनातील थोडी कल्पना तिला देतो. ती पण खुश होते दोघांसाठी. मग ते ठरवतात की दोघांना आपण एकमेकांना जास्त वेळ देऊया. दुसऱ्या दिवशी मीरा शुभांगीला फोन करून मॉलला बोलावते. मग शुभांगी आमिरला कळवते. तो पण राजला न सांगता त्याला मॉलला घेऊन येतो. जशी शुभांगी आणि मीरा गाडीतून बाहेर येतात, त्याच वेळी राज आणि आमिर समोर असतात. ते अगदी अचानक भेट झाल्यासारखं भेटतात. त्यांना वाटतं अचानक ते भेटले, पण हे आधीच्या दोघांचं ठरवलेलं होतं. मग ते जॉईन होतात आणि शॉपिंगला सुरुवात होते. राज आणि मीरा थोडंफार खुलून बोलत असतात. शॉपिंग एकमेकांच्या साथीने घेत असतात. शॉपिंग नंतर ते राज मीराला सांगतो, मला एक साडी घ्यायची आहे, बघ तुझ्या आवडीची. मला चॉईस करून दे ना. तेव्हा मीरा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघते. तेव्हा तो सांगतो, मला परीसाठी साडी घ्यायची आहे. मला साडीच्या बाबतीतही काहीच कळत नाही ना, म्हणून तू मला हेल्प कर ना. मीरा खूप साऱ्या साड्या काढून त्याला दाखवते, पण तो तर तिला बघण्यातच गुंत असतो. थोड्या वेळाने तो तिला सांगतो, तुला जी साडी आवडते ना ती तू घे. मग मीरा तिच्या आवडीची साडी चॉईस करते आणि ते बिल पे करून बाहेर येतात. आणि बाहेर येण्यासाठी आमिरला फोन करतात आणि मग ते डिनर करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जायचं ठरवत असतात. मग ते आपापली गाडी घेऊन रेस्टॉरंट जवळ जातात आणि मग बुक केलेल्या टेबलवर जाऊन बसतात. मग राज सांगतो, मी फ्रेश होऊन येतो, तिथपर्यंत तुम्ही जेवणाची ऑर्डर द्या. मग राज फ्रेश होण्यासाठी जातो. तिथपर्यंत हे जेवणाची ऑर्डर देतात. मग शुभांगी शॉपिंग बद्दल मीराला सांगत असते, गावापेक्षा कपडे छान मिळतात इकडं. तेव्हा मीरा हसून होकार देते. मग इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होतात. तेवढ्यातच राज फ्रेश होऊन येतो. मग ते जेवायला सुरुवात करतात. राज जेवताना चोरून चोरून मीरालाच बघत असतो. त्याची मजा शुभांगी आणि आमिर घेत असतात. मीराला कळत असतं की राज आपल्याकडे एकटक बघत आहे म्हणून.
ती सुखावून जाते. तिच्या पोटात फुलपाखरे उडत असतात. ते सहज समोर बघते तर तो तिलाच बघत असतो. त्यांची दोघांची नजरानजर होते आणि मीरा त्याला एक स्माइल देते. राज मनोमन ठरवतो की मीराला लोणावळ्याला प्रपोज करायचं म्हणून व ते आपल्याला घरी येतात. उद्याची पॅकिंग चालू असते. मीराची आई म्हणाली, तू खरंच जात आहे का ट्रिपला? तेव्हा मीरा म्हणाली, हो आई, मी जात आहे. शिवांगी दीदी सोबत जावं लागेल. तिला तिकडचं काहीच माहिती नाही ना. त्यानिमित्ताने मी पण काही वेळ ब्रेक घेईन. तेव्हा सविता खुश होतात आणि विचारतात, कोण कोण जाणार आहे? तेव्हा मीरा अमीर आणि राजचं नाव सांगते. राजचं नाव घेताना तिच्या चेहऱ्यांवरती जो आनंद होता तो बघून तिची आई जरा रोखून बघते. तेव्हा ती थोडाफार तिच्या मनातील भावना आईला सांगते. त्या पण मग तिला सांगतात. माझा आणि बाबांचा आदेश ठरवलेलं होतं. जावई असावा तर राजसारखा, सर्व गुण संपन्न, मोठ्यांचा आदर करणे, एवढ्या लहान वयात त्यांची प्रगती होणे, दिसायला पण खूप सुंदर, त्याची बोलायची पद्धत, पहिल्याच नजरेत आम्हाला तो जावई म्हणून आवडलेला होता. पण आम्ही तुझ्या लग्नाचा तुझ्यावरच सोडलेला आहे. तू जे काही निर्णय घेशील ते आम्ही मान्य करू. हे आमचं आधीच ठरलेलं आहे. म्हणून आम्ही काहीच बोलू नाही. पण आम्हाला तर जावई बापू पसंत आहे. मग कधी भेट घडवून देत आहात तुम्ही आम्हाला त्यांची? मीरा लाजते आणि आईला सांगते, आई, अजून कशातही काहीच नाही. त्याच्या मनात काय आहे ते तरी माहित नाही मला. त्याशिवाय तुम्हाला भेट कशी करून देऊ मी? मला वेळ हवा आहे. त्याच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. सविता म्हणाली, ठीक आहे बाला, मला नंतर कळव. थोड्या वेळाने विचार करून ते सगळे झोपी जातात. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.